अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी सोमवारी मेघराज राजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली। उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी अमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे तर प्रमुख कार्यवाहपदी सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली आहे। कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्यात। मेघराज राजे भोसले हे पहिले 5 वर्ष अध्यक्ष तर पुढील 5 वर्षे काळजीवाहू अध्यक्ष होते। आता पुन्हा 5 वर्षांसाठी ते अध्यक्ष असणार आहेत। नूतन अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडसे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। फार मोठी आव्हान आहे चित्रपट महामंडळाच्या या पंचवार्षिकमध्ये। गेली 10 वर्ष आम्ही जे काम केलंय आणि जे काम अर्धवट राहिलेलं आहे ते पूर्ण करणे प्रामुख्यानं आमची आता सुरुवात असणार आहे। लगेच 7 दिवसात पहिली आमची कार्यकारिणी होती 23 तारखेला पुण्यामध्ये। त्यात प्रामुख्याने वृद्ध कलावंतांचं मानधन असेल, औषधोपचारासाठी आलेले अर्ज असतील किंवा कोल्हापूर शाखेचं एमटीएलचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही चालू करतोय। त्याचबरोबर पहिल्यांदाच मराठी चित्रपट संमेलन यावर्षी करायचं आम्ही निर्णय घेतोय। त्याचबरोबर मराठी निर्मात्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी थिएटरची निर्मिती करणे यासाठी शासनाच्या जागा ताब्यात घेण्याचंही काम आम्ही 23 तारखेला ठराव म्हणून करतोय। अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी असेल किंवा जे कामगार आहेत, लाईट बॉय, सेटिंग बॉईज किंवा स्पॉट बॉईज यांच्या मानधनामध्ये वाढ करणे हे प्रामुख्याने आमचं काम आहे। बरेच वर्ष झालं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ज्यामुळे ते वाद चालू होता की ब वर्ग आणि अ वर्ग या कॅटेगरीचं विलिनीकरण, अ वर्गाला मान्यता देणे, हे 23 तारखेच्या पहिल्या मीटिंगमध्येच 45-50 हजार जे अ वर्ग सभासद पात्र आहेत त्यांना मान्यता देणे, अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय। त्याचबरोबर विक्रम गोखले सरांनी जी पुण्यात 2 एकर जागा वृद्ध कलावंतांच्या वृद्धाश्रमासाठी दिलेली आहे, तर त्याची सुद्धा आम्ही 23 तारखेला ती तरतूद करून त्याही कामकाजाला सुरुवात करतो। असा बरगतचा कार्यक्रम पहिल्याच मीटिंगमध्ये करून आम्ही जे वचन दिलेलं आहे त्या वचनासाठी काम करणार आहोत। तुमच्या समोर प्रश्न आहे की कोल्हापूरची कम्युनिटीची योग्य रीतीने वाटचाल होईल, तो अजेंडावरती विषय आहे। 2016 कार्यक्रम आल्यानंतर आम्हीच विनोद तावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर चित्रनगरीची डेव्हलपमेंट चालू केली आणि अनेक चांगले भरपूर निधी आम्ही त्यासाठी आणला। आता 2026 ते 31 मध्ये प्रामुख्याने या चित्रनगरीमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या त्या पूर्ण करून चित्रनगरीचं भव्य असं उद्घाटन आणि सुरुवात आम्ही करणार आहोत। चित्रपट महामंडळासाठी मराठी कलावंतांसाठी काम करणारी सर्वात जुनी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते। गेली 60-65 वर्षे काम करतोय। बऱ्याच मोठ्या हस्तींनी यावर संचालक म्हणून काम केले, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। जवळजवळ महाराष्ट्रातील तमाम निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत काम करणारी संस्था आहे। फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया भारतातल्या सर्व संस्थांमध्ये अनेक रिजनल असेल, साऊथ असेल, हिंदी असेल, यामध्ये सर्वात मोठी अशी संस्था आहे आणि एकमेव संस्था की ज्यात निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत सर्वांना घेऊन काम करणारी संस्था आहे। यात 65 ते 70 हजार या संस्थेचे मेंबर आहेत। तर या संस्थेला शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे। कलाकारांचं हित करण्यासाठी त्याला निश्चित या महामंडळाला एक कॅबिनेट दर्जा दिला तर त्याचा फायदा कलावंतांना होईल असे आम्हाला वाटतं। निश्चितच आम्ही सुद्धा एक पॉझिटिव्हली याबाबत ठराव करू। आत्ताचं गव्हर्नमेंट अतिशय पॉझिटिव्ह आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणार आहे, तर ते निश्चित आमच्या या मागणीचा विचार करतील। निवडणूक व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया कोल्हापुरात झाल्यानंतर आता कार्यकारिणीची पहिली बैठक 23 तारखेला पुण्यात होणार आहे। यावेळी गेल्या 9 वर्षात प्रलंबित असलेले चित्रपट महामंडळाचे कोल्हापुरातील नवीन कार्यालयाचे नूतनीकरण, वृद्ध कलावंतांना मानधन, उपचारासाठी अर्थसहाय्य आदी महत्त्वाच्या विषयांना मान्यता दिली जाणार आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।